हॅलो एव्हरीवन, आज आपण B.Ed पाठ्यक्रमातील इन्क्लुझिव्ह एज्युकेशन हा पार्ट पाहणार आहोत. ह्यातला खूप महत्त्वपूर्ण प्रश्न आज आपण बघणार आहोत जो ॲप्लिकेशन लेवलचा आहे. बरेच प्रश्न असे असतात की जे आपण कुठेही वाचून आपल्याला मिळू शकतात पाठ्यपुस्तकातून, जसं की कन्सेप्ट काय आहेत, कॅरेक्टरिस्टिक्स काय आहेत इन्क्लुझिव्ह एज्युकेशनच्या, प्रिन्सिपल काय आहेत, हे आपल्याला इझिली अवेलेबल होतं. पण जो प्रश्न आज मी इथं सांगणार आहे तो जो प्रश्न असतो तो प्रॅक्टिकल लेवलचा आहे, ॲप्लिकेशन लेवलचा आहे. म्हणजेच काय, जे काही आपण इन्क्लुझिव्ह एज्युकेशनचं अध्ययन करतो किंवा ज्या काही गोष्टी आपण शिकतो तो खरोखर वर्गामध्ये कशा पद्धतीने प्रत्यक्षात इम्प्लिमेंट केल्या जाऊ शकतात याविषयी आपण पाहणार आहोत. तर हा जो क्वेश्चन आहे 2 पार्टमध्ये डिवाइड केलेला आहे. कुठल्या कुठल्या 2 पार्टमध्ये डिवाइड केलेला आहे? पहिला जो आहे तो पार्ट कुठला आहे? क्वालिटीज ऑफ टीचर, अँड सेकंड वन रोल ऑफ टीचर. आणि हे कुठे पाहणार आहोत आपण? इन्क्लुझिव्ह एज्युकेशनमध्ये. तर चला मग आपण पाहूयात आपला क्वेश्चन. Explain the qualities of inclusive teacher. What is the role of teacher educator for facilitating inclusive education? Explain it with proper example. आता हे दोन्ही जे क्वेश्चन आहेत हे ॲप्लिकेशन लेवलचे आहेत की वर्गात गेल्यानंतरनं टीचर कशा पद्धतीने इन्क्लुझिव्ह एज्युकेशनचे जे प्रिन्सिपल आहेत किंवा जे इन्क्लुझिव्ह एज्युकेशनच्या कॅरेक्टरिस्टिक आहेत ते प्रत्यक्षात कशा पद्धतीने इम्प्लिमेंट करू शकते हे आपण इथं आज पाहणार आहोत. तर त्यासाठी सगळ्यात पहिला जो पार्ट आहे तो कुठला आहे बरं? हा 15 मार्काचा प्रश्न काही युनिव्हर्सिटींना 16 मार्कासाठी विचारला जातो. तर हा 2 पार्टमध्ये डिवायडेड आहे. फर्स्ट पार्ट कुठला आहे तो आपण पहिल्यांदा फोकस करूयात की क्वालिटीज ऑफ इन्क्लुझिव्ह टीचर. आता क्वालिटीज ऑफ इन्क्लुझिव्ह टीचर्सच्या कुठल्या कुठल्या असतात बरं? ज्या नॉर्मल टीचर्स असतात किंवा नॉर्मल स्कूल्स असतात त्याच्यापेक्षा इन्क्लुझिव्ह एज्युकेशनमध्ये काही ठराविक गोष्टी इथं दिलेल्या आहेत, तर त्या आपण पाहूया. फर्स्ट वन काय आहे? आयडेंटिफिकेशन ऑफ चिल्ड्रन. जो विद्यार्थी आहे किंवा स्टुडंट आहे त्याला आयडेंटिफाय करणं. वर्गामध्ये 30 किंवा 25 मुलं आहेत तर डिसेबल स्टुडंट जो आहे तो स्टुडंट आपण काय करणं गरजेचं आहे? आयडेंटिफाय करणं गरजेचं आहे ॲज अ टीचर. मग टीचरकडे कुठली क्वालिटी असणं गरजेची आहे? आयडेंटिफाय करणं. म्हणजे विद्यार्थ्याची डिसेबिलिटीज नाही तर कुठल्या विद्यार्थ्यामध्ये कुठली क्वालिटी आहे आणि कुठल्या गोष्टीवर तो पुढे जाऊ शकतो. कारण इन्क्लुझिव्ह एज्युकेशनच काय म्हटलं जातं बरं? इन्क्लुझिव्ह एज्युकेशन म्हणजे ज्यामध्ये कुठल्याही पद्धतीचं डिस्क्रिमिनेशन नसतं, भेदभाव नसतो ऑन बेसिस कास्ट, रिलिजियस और एनी डिसेबिलिटी. मग ॲज अ टीचरनी काय करणं गरजेचं आहे बरं? आयडेंटिफाय करणं गरजेचं आहे. ठीक आहे. पुढे काय आपण पाहतो बरं? रेफरिंग द आयडेंटिफाय स्टुडंट. म्हणजे त्या स्टुडंटना आपण रेफर करणं देखील गरजेचं आहे. बरेचसे असे स्कूल आहेत की जे डिसेबल स्टुडंट जे असतात त्यांच्यासाठी काम करत असतात किंवा बरेच काउन्सलर असतात की त्या काउन्सलरला आपण किंवा NGOजना आपण त्या स्टुडंटला रेफर करू शकतो किंवा त्या पॅरेंटना आपण रेफर करू शकतो. फॉर वॉट? कशासाठी रेफर करणं गरजेचं आहे बरं हे? तर एक्झामिनेशन अँड ट्रीटमेंट. म्हणजे प्रॉपर एक्झामिन करण्यासाठी जे काही त्या मुलामध्ये किंवा त्या विद्यार्थ्यांमध्ये मी जे काही पाहिलेलं आहे खरोखरच ते तथ्य आहे का हे ॲज काउन्सलरला, सायकोलॉजिस्टला और अदरवाईज जे स्कूल असतात त्या स्कूलला त्या स्टुडंटना आणि पॅरेंटना रेफर करणं गरजेचं आहे. ह्यातून काय डायग्नोज होतं बरं? कुठल्याही प्रकारचा व्यत्यय त्याच्या एज्युकेशनल जी चाललेली हे आहे त्याच्यामध्ये व्यत्यय निर्माण होत नाही. पुढे आपण पाहतो की एक्सेप्टिंग हे खूप महत्त्वाचं प्रिन्सिपल आहे. जसं की गायडन्स अँड काउन्सिलिंगमध्ये पण हे फर्स्ट प्रिन्सिपल आहे. एक्सेप्ट करणं खूप गरजेचं आहे. आपण जेव्हा 25 विद्यार्थ्यांना किंवा 30 विद्यार्थ्यांना वर्गामध्ये शिकवत असतो तेव्हा प्रत्येक विद्यार्थी हा युनिक असतो. सो ॲज अ टीचर मी प्रत्येक विद्यार्थ्याला एक्सेप्ट करणं गरजेचं आहे आणि ॲज अ टीचर माझ्यामध्ये ही क्वालिटी असणं खूप गरजेचं आहे. सो एक्सेप्टिंग द स्टुडंट, विद्यार्थ्यांना स्वीकारणं गरजेचं आहे. त्याच्या युनिकनेसनुसार, त्याच्या वेगवेगळ्या ज्या क्वालिटीज आहेत त्यानुसार त्या स्टुडंटना एक्सेप्ट करणं, त्याचे गुण दोषासह स्वीकारणं गरजेचं आहे. म्हणून टीचरकडे कुठली क्वालिटी पाहिजे? एक्सेप्टिंग. फर्स्ट वन आयडेंटिफाय करता आलं पाहिजे, सेकंड वन रेफर करता आलं पाहिजे, थर्ड वन एक्सेप्ट करता आलं पाहिजे. फोर्थ वन काय सांगितलेलं आहे बरं? डेव्हलपिंग पॉझिटिव्ह ॲटिट्यूड. नॉर्मल स्टुडंट अँड स्पेशल स्टुडंट ऑर अदर स्टुडंट जे असतात ज्यांच्यामध्ये डिसेबिलिटी असते किंवा कुठल्या तर पद्धतीचं त्यांना
अंध आहेत किंवा आपण पाहतो की त्यांना ऐकण्याचा काहीतरी प्रॉब्लेम असेल, तर नॉर्मल स्टुडंट आणि त्या स्टुडंटमध्ये कुठल्याही प्रकारचा भेदभाव न करता पॉझिटिव्ह ॲटिट्यूडने त्यांना स्वीकारणं गरजेचं आहे. जसं की माझ्या मागच्या व्हिडिओमध्ये पण मी सांगितलं होतं की NCFनी काय सांगितलं होतं की स्टुडंटकडे तुम्ही रिसोर्स अँड स्ट्रॅटर्जी म्हणून पहा, त्याला चॅलेंजेस म्हणून पाहू नका. तर जेव्हा आपण इन्क्लुझिव्ह टीचर म्हणून काम करत असतो तेव्हा त्या विद्यार्थ्याकडे चॅलेंज म्हणून पाहायचं नाही आहे, तर तो एक रिसोर्स कशा पद्धतीने आपल्यासाठी होऊ शकतो म्हणून पाहणं गरजेचं आहे. जे काही आपण एज्युकेशन फील्डचे जे सब्जेक्ट्स आहेत ते एकमेकांना इंटरलिंक आहेत. जसं की आपण इथं सांगू शकतो की पॉझिटिव्ह ॲटिट्यूड डेव्हलप करत असताना त्या स्टुडंटकडे आपण चॅलेंज म्हणून नाही पाहायचं, तर ॲज अ रिसोर्स म्हणून किंवा त्याला कशा पद्धतीने आपल्याला आवश्यक असणाऱ्या गोष्टी प्रोव्हाइड करू शकतो यावर फोकस करणं गरजेचं आहे. आलं लक्षात? तर आपण त्यांच्याकडे पाहताना सकारात्मक दृष्टिकोनातून पॉझिटिव्ह ॲटिट्यूडनी पाहणं खूप गरजेचं आहे. ही एक महत्त्वपूर्ण क्वालिटी आहे. पुढे काय म्हणलेलं आहे? प्लेसिंग द चिल्ड्रन इन क्लासरूम. जेव्हा स्टुडंटना आपण प्लेसिंग करत असतो तेव्हा त्यांना कम्फर्टेबल वाटलं पाहिजे. एखाद्या मुलाला थोडंसं कमी ऐकू येत असेल, तो त्याला फेस करत असेल प्रॉब्लेम, तर त्या मुलाला पुढं बसवणं गरजेचं आहे. जेव्हा आपण फळ्यावर रायटिंग करत असतो तेव्हा एखाद्या विद्यार्थ्याला जर समजा दृष्टीचा दोष असेल तर त्या मुलाला आपण काय करणं गरजेचं आहे? पुढच्या बेंचवर बसवणं गरजेचं आहे. तर प्रॉपरली प्लेसिंग करणं हे देखील खूप महत्त्वाचं आहे, कारण मुलांना जर प्रॉपरली प्लेसिंग करता आलं तर ती मुलं कम्फर्ट इन्व्हायरमेंटमध्ये आणखीन जास्त गोष्टी ॲडॉप्ट करू शकतात आणि त्यांच्या एज्युकेशनमध्ये कुठल्याही प्रकारचं व्यत्यय किंवा बॅरियर निर्माण होत नाही. दॅट्स वाय प्लेसिंग द चिल्ड्रन इन क्लासरूम इज ऑल्सो इम्पॉर्टंट क्वालिटी. अनदर वन, रिमूव्हिंग द आर्किटेक्चर बॅरियर. बऱ्याच स्कूलमध्ये जे रॅम्प्स असतात, बरेच मुलं जे असतात डिसेबल किंवा हँडिकॅप असू शकतात, तर अशा मुलांसाठी रॅम्प अवेलेबल आहे का? किंवा जी क्लासरूम असते ते हेल्दी इन्व्हायरमेंट आहे का? फ्रेश आहे का? तेवढे विंडोज आहेत का? किंवा जी क्लासरूम आहे फ्रेशनेस आहे का? ह्या सगळ्या गोष्टी देखील पाहणं ॲज अ टीचर किंवा ॲज अ इन्क्लुझिव्ह टीचर पाहणं खूप गरजेचं आहे. किंवा जे आर्किटेक्चर जे बॅरियर्स असतात त्या रिमूव्ह करणं इन्क्लुझिव्ह एज्युकेशनमध्ये किंवा ॲज अ टीचर म्हणून त्यावर काम करणं किंवा त्या पुढे कन्सल्ट करणं किंवा पुढे पाठवणं किंवा आपले जे हायर अथॉरिटी असते, जी हायरार्की असते तिथपर्यंत पोहोचवणं खूप गरजेचं असतं. म्हणजे हे जे काही रिमूव्हल आहे जी म्हणजे त्या गोष्टींना रिमूव्ह करणं, आणि हे कोण करू शकतं? टीचरच करू शकतात ना, बरोबर आहे ना. मुख्याध्यापक तर येणार नाहीत वर्गामध्ये की बाबा नक्की काय प्रॉब्लेम आहे. जेव्हा टीचर वर्गामध्ये वावरते तेव्हा तिच्या लक्षात येतं किंवा त्याच्या लक्षात येतं ना की नक्की आर्किटेक्चरल कुठला प्रॉब्लेम आहे की जे फेस करत आहे. मग ते हायरार्कींना किंवा त्या अथॉरिटींना कळवणं खूप गरजेचं आहे. यामुळं काय होतं? त्या मुलांच्या शिक्षणामधलं जे व्यत्यय निर्माण होतं आर्किटेक्चर, तो पण आपण काय करत असतो? दूर करत असतो. आलं लक्षात? आयडेंटिफिकेशन, रेफरिंग, एक्सेप्टिंग, डेव्हलपिंग, प्लेसिंग, देन रिमूव्हर ऑल आर्किटेक्चरल बॅरियर. 7th वन आहे इन्व्हॉल्विंग द ऑल चिल्ड्रन इन ऑल स्कूल ॲक्टिव्हिटी. बऱ्याचदा काय होतं? बरीच मुलं ॲक्टिव्हिटीमध्ये पार्टिसिपेट होत नाहीत. ज्या काही आपल्या को करिक्युलर आणि करिक्युलर ॲक्टिव्हिटीज आहेत त्यामध्ये सर्व मुलांना इन्व्हॉल्व करणं गरजेचं आहे. इन्क्लुझिव्ह एज्युकेशनचा मेन एम हाच आहे की सर्व समावेशी म्हणजे सर्वांना सामावून घेणं. ॲज अ टीचर मग तिची रिस्पॉन्सिबिलिटी काय असते बरं? किंवा त्याची रिस्पॉन्सिबिलिटी काय असते टीचरची? की सर्वांना इन्व्हॉल्व करून घेणं. एखादा विद्यार्थी जर इन्व्हॉल्व होत नसेल तर त्याचा काय प्रॉब्लेम आहे तो प्रॉब्लेम आयडेंटिफाय करून त्यांना मदत पुरवणं आणि त्याला ॲक्टिव्हिटीमध्ये इन्व्हॉल्व करून घेणं हे खूप महत्त्वपूर्ण आहे. नेक्स्ट वन काय आहे? प्रिपरेशन ऑफ टीचिंग एड्स विच रिक्वायर. ज्या काही टीचिंग एड्स आहेत वेगवेगळ्या प्रकारचे टीचिंग एड्स आपण यूज करू शकतो आणि ज्या टीचिंग एड्स यूज केल्यामुळं त्या विद्यार्थ्याला आपण मदत पुरवतो जेणेकरून त्याचा जो काही प्रॉब्लेम आहे त्यावर तो मात करून तिथपर्यंत त्याचं व्यवस्थितरित्या तो काय आहे एज्युकेशन घेऊ शकतो किंवा तो जो काही पार्ट दिला जात आहे तो पार्ट व्यवस्थित तो अंडरस्टँड करू शकतो आणि त्याला मदत होऊ शकते. टीचिंग एडमध्ये आपण पाहायला गेलं तर वेगवेगळे टीचिंग एड्स आहेत जे टीचिंग एड्स आपण यूज करू शकतो. ॲडिओ आहे, व्हिज्युअल आहे, असे वेगवेगळ्या प्रकारचे जे टीचिंग एड्स आहेत किंवा चार्ट्स आहेत. वेगवेगळे टीचिंग एड्स आपण ॲज पर सिच्युएशन और ॲज पर डिमांड और ॲज पर रिक्वायरमेंट आपण काय करू शकतो यूज करू शकतो आणि ही एक क्वालिटी आहे जी इन्क्लुझिव्ह एज्युकेशनच्या टीचरकडे असणं गरजेचं आहे. पुढं म्हणलेलं आहे की क्रिएटिव्हिटी म्हणजे काय? क्रिएटिव्हली एज्युकेशन असलं पाहिजे, क्रिएटिव्हिटी असली पाहिजे त्या टीचरमध्ये. नेहमीच फक्त लेक्चर डेमॉन्स्ट्रेशन फक्त यूज करून ते टीचर किंवा शिकवणं उपयोगी होतं का? किंवा बऱ्याचदा असं होतं की मुलं बोर होतात ना. तर
क्रिएटिव्हिटी असणं गरजेचं आहे. कधी कधी ॲक्टिव्हिटी घेऊन शिकू शकतो किंवा कधी कधी आपण वेगवेगळे ग्रुप्स करून त्यांचं ग्रुप डिस्कशन घेऊ शकतो किंवा वेगवेगळ्या ज्या एसे कॉम्पिटिशन्स आहेत किंवा ॲज पर क्लासरूम रिक्वायरमेंट आपण वेगवेगळ्या ॲक्टिव्हिटी घेऊन त्या ॲक्टिव्हिटी थ्रू क्रिएटिव्ह इन्व्हॉल्वमेंट करू शकतो आणि प्रत्येक विद्यार्थ्याचं इन्व्हॉल्वमेंट काय करू शकतो, वाढवू शकतो. कारण क्रिएटिव्हिटीला खूप महत्त्वपूर्ण आजच्या जे एज्युकेशन सिस्टीम आहे त्याच्यामध्ये क्रिएटिव्हिटीला खूप इम्पॉर्टंट दिलं गेलं जातं. कारण हे खूप पहिल्याच्या जमान्यामध्ये झालं की टीचर काय करायचा, येऊन समोर उभा राहायचा आणि तो लेक्चर द्यायचा किंवा तो एखादा धडा वाचून तो समजून सांगायचा. पण आजकाल आपण काय करतो, ग्रुप डिस्कशन घेतो, वेगवेगळे गेम्स घेतो, मुलांना वेगवेगळ्याच ॲक्टिव्हिटीज देतो, ते पार्टिसिपेशन घेतात. यामुळं काय होतं, ते जे एज्युकेशन आहे क्रिएटिव्ह होतं आणि क्रिएटिव्ह एज्युकेशनमुळं मुलंसुद्धा चांगल्या पद्धतीने काय होतात, इन्व्हॉल्व होतात. तर आलं का लक्षात, क्रिएटिव्हिटी, आयडेंटिफिकेशन, रेफरिंग, एक्सेप्टिंग, डेव्हलपिंग, प्लेसिंग अँड रिमूव्हिंग, इन्व्हॉल्विंग, प्रिपरेशन अँड क्रिएटिव्हिटी. 10th वन काय म्हणलेलं आहे, डिझायनिंग अल्टरनेटिव्ह टीचिंग स्ट्रॅटेजीज. अल्टरनेटिव्ह टीचिंग स्ट्रॅटेजी आहेत ते यूज करणं खूप गरजेचं आहे. कारण आपल्या जो अल्टरनेटिव्ह टीचिंग स्ट्रॅटेजी असतील तर त्याचा फायदा काय होतो बरं, इन्क्लुझिव्ह एज्युकेशनमध्ये ॲज अ टीचर माझ्याकडे ती स्ट्रॅटेजी डिझाईन असणं गरजेचं आहे, जेणेकरून कुठली पण सिच्युएशन आली तरी माझं टीचिंग कुठेही स्टॉप न होता रिक्वायर्ड स्टुडंटपर्यंत जे एज्युकेशन आहे ते विदाऊट बॅरियर पोचवणं ॲज अ इन्क्लुझिव्ह टीचर माझ्याकडे ते पोटेन्शियल असणं खूप गरजेचं आहे. नेक्स्ट वन काय म्हणलेलं आहे, नॉलेज ऑफ असिस्टिव्ह टेक्नॉलॉजी. जे इन्क्लुझिव्ह एज्युकेशन स्टुडंट्ससाठी जे काही असिस्टिव्ह वेगवेगळे व्हिज्युअल, ऑडिओ किंवा जे काही असिस्टिव्ह टेक्नॉलॉजी आहे त्याशी वेल ट्रेन किंवा त्याचं नॉलेज असणं त्या टीचरला खूप गरजेचं आहे. त्याचे खूप वेगवेगळे ट्रेनिंग्स असतात, ते ट्रेनिंग अटेंड करणं, त्याचबरोबर टीचरनी काय करणं वेगवेगळे सेमिनार्स, वेबिनार्स हे अटेंड करणं आणि त्या थ्रू नॉलेज घेणं आणि ते नॉलेज कुठं इम्प्लिमेंट करणं, क्लासरूममध्ये इम्प्लिमेंट करणं. ही क्वालिटी इम्पॉर्टंट आहे की नॉलेज अँड असिस्टिव्ह ऑफ टेक्नॉलॉजी. टेक्नॉलॉजीचं जे नॉलेज आहे ते असणं खूप गरजेचं आहे. 12th वन काय म्हणलेलं आहे, वेल ट्रेन. वेल ट्रेन म्हणजे काय, त्या टीचरकडे किंवा त्या क्वालिटीज असल्या पाहिजेत की ट्रेन असली पाहिजे. ती जे टीचर आहे किंवा जो टीचर आहे तो काय असला पाहिजे, वेल ट्रेन असणं गरजेचं आहे. इन्क्लुझिव्हच्या रिलेटेड जे काही वेगवेगळे, जसं की मगाशीच मी सांगितलं की नॉलेज अपडेट करणं किंवा नॉलेज घेणं, त्याचबरोबर वेगवेगळ्या ट्रेनिंग ऑर्गनाईज केलेले असतात. जे इन्क्लुझिव्ह स्कूल आहे ते स्कूल काय करतात, वेगवेगळे ट्रेनिंग्स असतात, त्यांचे वेगवेगळे सेमिनार्स असतात किंवा वेगवेगळ्या कॉन्फरन्स असतात, ते वेळोवेळी अटेंड करून अपडेट राहणं आणि स्वतःला ट्रेनिंग देणं ते खूप महत्त्वाचं आहे. कारण इन्क्लुझिव्ह एज्युकेशनमध्ये जे टेक्निक्स असतात, जे नॉलेज असतात, त्यांना वेळच्या वेळी त्या टीचरनी अपडेट असणं, नॉलेज घेणं खूप खूप महत्त्वाचं आहे. तुम्ही हे दोन्ही पॉईंट तुम्ही एकत्र देखील करू शकता. डिझाईन अल्टरनेटिव्ह स्ट्रॅटेजीज, नॉलेज टू असिस्टिव्ह टेक्नॉलॉजी अँड वेल ट्रेन, हे तिन्ही मिळून देखील तुम्ही लिहू शकता. तसेही आपले किती पॉईंट झालेले आहेत, तिथं 14 पॉईंट झालेले आहे. ह्यातले तुमच्या 10 जरी लक्षात राहिले तर खूप झालं. कारण हा ॲप्लिकेशन लेवलचा प्रश्न आहे. हे 14 पॉईंट मी का दिलेले आहेत, 14 जेव्हा आपण जास्तीत जास्त पॉईंट लक्षात ठेवणं नोट्समध्ये काढतो तेव्हा कमीत कमी आपल्या 10 लक्षात राहतात. जर आपण 10च काढताना काढले तर आपल्या लक्षात किती राहणार, 8. म्हणून जे पॉईंट्स आहेत मी जास्तीत जास्त देण्याचा प्रयत्न करते. पुढचं काय म्हणलेलं आहे, कॉन्फिडंट. सगळ्यात महत्त्वाचा इम्पॉर्टंट गोष्ट कुठली आहे की तो टीचर जो आहे तो कॉन्फिडंट असणं गरजेचं आहे. विदाऊट कॉन्फिडन्स तो टीचर त्या वर्गाशी डील करू शकत नाही. कारण वेगवेगळ्या तऱ्हेचे, वेगवेगळ्या क्वालिटीचे, वेगवेगळ्या स्वभावाचे विद्यार्थी वर्गामध्ये असतात, तर त्या टीचरजवळ तो कॉन्फिडंट असणं गरजेचं आहे. एकंदरीत काय, इन्क्लुझिव्ह एज्युकेशनमध्ये मोर पोटेन्शियल असणारा टीचर असणं खूप गरजेचं आहे. आणि त्या टीचरजवळ नॉलेज अपडेट असणं, सेमिनार अटेंड करणं आणि जे काही इन्क्लुझिव्ह एज्युकेशनच्या रिलेटेड नॉलेज असतं ते नॉलेजमध्ये नेहमी सतर्क असणं किंवा ते नॉलेज घेत राहणं, हे काम कुणाचं आहे, इन्क्लुझिव्ह एज्युकेशनमधल्या टीचरचं काम असतं. तर हे सगळे पॉईंट्स आहे, निश्चितच तुम्हाला याचा उपयोग होऊ शकतो. पुढे काय म्हणलेलं आहे बरं, रोल ऑफ टीचर इन एज्युकेटर फॉर इन्क्लुझिव्ह एज्युकेशन. आता रोल काय असू शकतो बरं, ॲज अ टीचर म्हणून हे आपण क्वालिटीज बघितली की माझ्याजवळ कुठले गुण हवेत, मला कुठले कुठले गुण आवश्यक आहे ॲज अ इन्क्लुझिव्ह टीचर. आता रोल कुठला आहे, माझी काय भूमिका आहे बरं, ती भूमिका आपण पाहूयात ॲज अ इन्क्लुझिव्ह टीचर. ऑब्झर्व डिसेबल स्टुडंट इन क्लासरूम.
ऑब्झर्वेशन क्वालिटी जी आहे किंवा ऑब्झर्व करणं हे खूप महत्त्वाचं आहे. जेव्हा मी ॲज अ टीचर रोल प्ले करत असते तेव्हा मी ऑब्झर्वेशन करणं गरजेचं आहे की कुठल्या स्टुडंट जो आहे त्याची काय नीड आहे. त्यामुळं मी ऑब्झर्व केल्यामुळं काय होऊ शकतं, लवकरात लवकर त्याला मी ती मदत पुरवू शकते, आवश्यक असणारी मदत मी त्या विद्यार्थ्याला देऊ शकते. ऑब्झर्व, आयडेंटिफाय द एरिया, जो एरिया आहे त्याचा नक्की एरिया कुठला आहे, बाबा त्याला ऐकायला कमी येतं की कमी दिसतं की नक्की काय प्रॉब्लेम आहे किंवा फॅमिली काय प्रॉब्लेम आहे का किंवा अजून कुठला काय प्रॉब्लेम आहे का किंवा तो स्लो लर्नर आहे का, असा जो एरिया आहे त्याचा, त्या स्टुडंटचा जो एरिया आहे किंवा जो प्रॉब्लेम आहे त्याचा तो प्रॉब्लेम एरिया फाइंड आउट करणं हे माझं इन्क्लुझिव्ह टीचर म्हणून एक महत्त्वपूर्ण भूमिका आहे. पुढे काय म्हणलेलं आहे, अवेअर ऑफ लीगल राईट अँड प्रोटेक्शन. दॅट महत्त्वाचं म्हणजे लीगल प्रोटेक्शनमध्ये टीचरचा रोल खूप महत्त्वपूर्ण असतं. बरेच पॅरेंट्स जे असतात ते जे स्टुडंट्स असतात त्याच्या डिसेबिलिटीसाठी वेगवेगळे लीगली प्रोटेक्शन्स असतात किंवा वेगवेगळे त्यांच्यासाठी पॉलिसीज असतात. त्या पॉलिसी काय आहेत, राईट काय आहेत, त्या राईट्सबद्दल मी वेल नोन असणं गरजेचं आहे आणि ते पॅरेंट्सना देखील सांगणं खूप गरजेचं आहे. त्याचा फायदा काय होतो, त्या मुलांनाही होतो. म्हणून इथं काय म्हणलेलं आहे, अवेअर लीगल राईट्स ऑफ प्रोटेक्शन. त्यांचे जे काही राईट्स आहेत, काय राईट्स आहेत बाबा, डिसेबल्ड स्टुडंट जे असतात किंवा इन्क्लुझिव्ह एज्युकेशनमध्ये जे काही राईट्स आहेत ते राईट्स माहीत असणं खूप गरजेचं आहे. ती स्वतः अवेअर असेल तर त्या पॅरेंट्सना किंवा त्या स्टुडंटला मदत करू शकते. पुढं काय म्हणलेलं आहे, प्रोव्हाइड गायडन्स. प्रोव्हाइड गायडन्स हा खूप महत्त्वपूर्ण पार्ट आहे. ॲज अ टीचर स्टुडंटना देखील काय करणं गरजेचं आहे, गायडन्स करणं गरजेचं आहे. पॅरेंटना देखील गायडन्स करणं गरजेचं आहे आणि स्वतःला देखील गाईड करावं लागतं कधी, कारण बऱ्याचदा वेगवेगळ्या तऱ्हेची मुलं असतात तेव्हा एक प्रकारचा ट्रेस हा टीचरवर येऊ शकतो. सो स्वतःला देखील गाईड करणं बऱ्याचदा खूप गरजेचं असतं, सेल्फ गायडन्स. त्यानंतरनं स्टुडंटना गायडन्स करणं. पुढे काय येतं मग, ॲज अ गायडन्स पॅरेंटना देखील गाईड करणं खूप गरजेचं आहे. जरी तुमचा मुलगा स्लो लर्नर असला तरी गव्हर्नमेंटनी वेगवेगळ्या पॉलिसीज किंवा लीगल राईट्स त्याच्यासाठी ठेवलेले किंवा स्कूल ह्या पद्धतीने त्याला पुढे घेऊन जात आहे हे पॅरेंट्सना गाईड करणं, काउन्सिलिंग करणं खूप गरजेचं असतं. पुढे काय म्हटलेलं आहे, वर्क फॉर डेव्हलपिंग पर्सनॅलिटी ऑफ चाइल्ड. जो चाइल्ड आहे किंवा जो स्टुडंट आहे त्याची पर्सनॅलिटी डेव्हलप करण्यासाठी ॲज अ टीचर खूप महत्त्वपूर्ण भूमिका आपण बजावत असतो. कारण तो स्टुडंट ऑलरेडी वेगवेगळ्या प्रॉब्लेमना फेस करत असतो, त्याच्यामध्ये कुठेतरी एक कमीपणाची भावना असते. जेव्हा आपण त्यांना मदत करत असतो ॲज अ टीचर क्रिएटिव्हिटीनी, तेव्हा त्याच्यामध्ये काय होत असते बरं, एक पर्सनॅलिटी डेव्हलप होत असते. आणि ती पर्सनॅलिटी डेव्हलप होत असताना ॲज अ टीचर माझा रोल खूप महत्त्वपूर्ण आहे. पुढे काय म्हणलेलं आहे, वर्क फॉर अ कोलॅबोरेशन विथ द पॅरेंट्स. पॅरेंटबरोबर काम करणं गरजेचं आहे. वेगवेगळे मीटिंग्स अरेंज करणं, त्यांच्यासाठी सेमिनार अटेंड करणं किंवा वेगवेगळ्या ॲक्टिव्हिटीज ऑर्गनाईज करणं, जेणेकरून समाजामध्ये जे डिस्क्रिमिनेशन आहे ते डिस्क्रिमिनेशन कुठेतरी कमी व्हावं. किंवा स्लो लर्नर म्हटल्यानंतरनं बरेच लोक डिस्क्रिमिनेट करतात किंवा बऱ्याच डिसेबिलिटीजवर लोकांना इतके अवेअरनेस नाही. तर पॅरेंटबरोबर कोलॅबरेशन करून आपण सोसायटीमध्ये देखील अवेअरनेस करू शकतो. प्लस कोलॅबरेशननी त्या स्टुडंट्सचं देखील काय होतं, एज्युकेशनल बॅरियर आहे तो नाहीसा होतो. जे काही समस्या निर्माण होतात त्या देखील नाहीशा होतात. पुढं काय म्हणलेलं आहे, सेन्सिटायझेशन कम्युनिटी अबाउट द डिसेबिलिटी. कम्युनिटीला देखील काय करणं गरजेचं आहे, सेन्सिटाईज करणार आहे. आपण काय करू शकतो, वेगवेगळे प्रोग्राम ठेवू शकतो. जसं की ॲज अ टीचर काय करू शकतो, पॅरेंट्स मिटिंगमध्ये पॅरेंट्सना आपण असं म्हणू शकतो की तुमचे जे रिलेटिव्ज आहेत किंवा तुमचे शेजारचे आहेत त्यांना देखील घेऊन या. असे आल्यानंतरनं आपण त्यांचा एक प्रोग्राम ठेवू शकतो आणि त्या प्रोग्राममध्ये वेगवेगळ्या पद्धतीची जी डिसेबिलिटीज आहेत त्याचा प्रोग्राम ठेवून त्याच्यावर लेक्चर किंवा वेगवेगळे वर्कशॉप ठेवू शकतो, जेणेकरून कम्युनिटीत देखील अवेअरनेस निर्माण होऊ शकतो आणि सेन्सिटिव्हिटी निर्माण होऊ शकते. कारण बऱ्याचदा आपण पाहतो की रिलेटिव्स प्रेशराईज केल्यामुळं बरेच पॅरेंट डिमोटिवेट होतात. तर अशा वेळेस कम्युनिटीमध्ये देखील अवेअरनेस असणं खूप गरजेचं आहे. कारण कम्युनिटी प्रेशराईज केल्यावर पॅरेंट्सवर बराच इफेक्ट होतो आणि ते पॅरेंट्स जर अंडर टेन्शन असतील, ट्रेसमध्ये असतील तर त्याचा इफेक्ट त्या मुलावर देखील कुठे ना कुठे होत असतो आणि डायरेक्ट इनडायरेक्ट टीचरला देखील प्रॉब्लेम फेस करावे लागतात. सो कम्युनिटी सेन्सिटाईज करणं किंवा कम्युनिटीला देखील कम्युनिटीमध्ये अवेअरनेस पसरवणं खूप गरजेचं आहे. त्यामध्ये टीचर खूप महत्त्वपूर्ण रोल प्ले करत असतो. वेगवेगळे डेज असतात, त्या डेजना वेगवेगळ्या रॅलीज ऑर्गनाईज करणं हे देखील टीचर करू शकतो. पुढे
काय म्हणलेलं आहे, सेन्सिटिव्हिटी इन पियर्समध्ये आपण पाहतो की वर्गामध्ये जी मुलं असतात, मुलांमध्ये आपण काय करू शकतो, तिथे देखील काय करू शकतो, अवेअरनेस घेऊ शकतो किंवा त्या मुलांना देखील सेन्सिटिव्हिटी त्यांच्यामध्ये वाढवू शकतो, जेणेकरून त्यांना काही वेगळं नाही वाटलं पाहिजे, इन्व्हॉल्विंग करून घेऊ शकतो किंवा सर्वांचं पार्टिसिपेशन असल्यानंतरनं जी स्टुडंट आहे त्यांच्यामध्ये ग्रुप करून वेगवेगळ्या ग्रुपना रिस्पॉन्सिबिलिटी देऊन त्या मुलांवर जबाबदाऱ्या देऊन आपण तशा पद्धतीचं टीमवर्क देखील तिथे करून घेऊ शकतो. पुढे काय म्हणलेलं आहे, अपडेट देअर नॉलेजविषयी काय असणं गरजेचं आहे, अपडेट असणं गरजेचं आहे. टीचर रोल मी पार पाडत असताना सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे अपडेट, मुलांनाही अपडेट करणं गरजेचं आहे आणि मी देखील अपडेट होणं गरजेचं आहे ॲज अ टीचर. पुढे काय म्हणलेलं आहे, क्रिएट अ सेफ लर्निंग इन्व्हायरमेंट. जे काही टीचिंग इन्व्हायरमेंट असतं ते टीचिंग इन्व्हायरमेंट अतिशय हेल्दी असणं गरजेचं आहे. अंडर टेन्शन किंवा मुलांना खूप असं जड किंवा वेगळं काही वाटलं नाही पाहिजे, कारण जेव्हा आपण टीचिंग करतो तेव्हा सर्व मुलं सारखी आहेत, कुठल्याही पद्धतीचा आपण तिथे भेदभाव करत नाही आहोत, हे आपल्या टीचिंगमधून किंवा जेव्हा आपण इंटरॅक्ट करत असतो त्यातून आपण दाखवणं खूप गरजेचं आहे. सो क्रिएट अ सेफ लर्निंग इन्व्हायरमेंट. सेफ इन्व्हायरमेंटमध्ये आपण लर्निंग करणं गरजेचं आहे. पुढे काय म्हणलेलं आहे, लाईफ लाँग स्किलफुल एज्युकेशन. जे एज्युकेशन आपण मुलांना प्रोव्हाइड करतो ते लाईफ लाँग प्रोव्हाइड करत असतो, फक्त त्या वर्गापुरतं त्या दिवसापुरतं नसतं, तर ते काय करत असतात, लाईफ लाँग घेत असतात. जे काही टीचरकडून दिलं जातं त्या स्टुडंटकडे ते लाईफ लाँग सर्वाईव्ह करत असतात, लाईफ लाँग त्यांच्याजवळ असतं. तर ॲज अ टीचर मी जे काही मुलांना प्रोव्हाइड करते ते लाईफ लाँग त्यांच्यासोबत असतं, म्हणून टीचर म्हणून मी काय करणं गरजेचं आहे, माझं बेस्ट देणं गरजेचं आहे. पुढे काय म्हणलेलं आहे, अवेअरनेस आपण कुठे कुठे करू शकतो. एकतर आपण पाहतो की आपले जे स्टाफ आहे, टीचर स्टाफ त्याच्यामध्ये देखील अवेअरनेस करू शकतो. दुसरी गोष्ट पॅरेंट्स जी मिटिंग्स असते त्यामध्ये अवेअरनेस प्रोग्राम रन करू शकतो. तिसरी गोष्ट अवेअरनेस कुठं असू शकतं, कम्युनिटीमध्ये असतं, सोसायटीमध्ये करू शकतो. आणि हे कशा पद्धतीने करू शकतो, सेमिनार्स, वेबिनार, वर्कशॉप किंवा वेगवेगळ्या प्रकारच्या रॅलीज असतात, त्या रॅलीज स्कूलतर्फे ऑर्गनाईज करून आपण अवेअरनेस करू शकतो. आणि हे सगळं कशासाठी बरं, जेणेकरून जो विद्यार्थी असतो त्याचं एज्युकेशनल जी बॅरियर आहे किंवा ज्या अडथळे निर्माण होतात ते अडथळे दूर करण्यासाठी किंवा जे प्रेशराईज केलं जातं रिलेटिव्सकडून, पियर्सकडून, त्याला योग्य पद्धतीने तोंड देता यावं म्हणून हा अवेअरनेस असणं खूप गरजेचं आहे. पुढे काय म्हणलेलं आहे बरं, रिमेडियल टीचिंग. जे उपचारात्मक शिक्षण आहे ते देणं खूप गरजेचं आहे. रिमेडी, त्याला जे आवश्यक आहे, त्याची जी नीड आहे त्यानुसार त्याला एज्युकेट करणं हे इम्पॉर्टंट आहे ॲज अ टीचर. पुढे फॅसिलेटर. बऱ्याचदा असं असतं की टीचर म्हणलं तर ॲज अ इन्स्ट्रक्टर म्हणून त्याच्याकडे बघितलं जातं. सूचनांचा फलक, बरेच विद्यार्थी म्हणतात आल्या मॅडम म्हणजे आल्या सूचना, बरोबर आहे ना. तर सूचना न देता फॅसिलेटर म्हणून काम करणं गरजेचं आहे, कारण आत्ताची जी एज्युकेशन सिस्टम आहे तिथे कुठेही आपण पाहतो कुठेही फक्त इन्स्ट्रक्टर म्हणून पाहिलं जात नाही टीचरकडं, तो फॅसिलेटर म्हणून कशा पद्धतीने डेव्हलप होऊ शकतो यावर जास्त फोकस केलं जातं. पुढचं काय आहे बरं, तर अशा पद्धतीने ही 15 पॉईंट्स आहेत ज्याच्यामध्ये द रोल ऑफ टीचर एज्युकेटर फॉर इन्क्लुझिव्ह एज्युकेशन आणि पुढं म्हटलेलं आहे की क्वालिटीज ऑफ इन्क्लुझिव्ह टीचर. हे जे दोन्ही पॉईंट्स आहेत हे 15 पॉईंट्स आहेत आणि हे जवळजवळ 14 पॉईंट आहेत. तर हे जे दोन्ही पॉईंट हे दोन्हीही ॲप्लिकेशन लेवलचे आहेत. तर ॲप्लिकेशन लेवलचा प्रश्न लिहिताना जे काही आपण अध्ययन करतो ते अध्ययन कशा पद्धतीने वर्गामध्ये लागू करतो किंवा इम्प्लिमेंट करतो त्यावर जास्त भर असतो. माझा अनुभव हा वेगळा होता, कदाचित तुमचे अनुभव वेगळे असतील आणि तुम्हाला निश्चितच ह्या सगळ्या पॉईंट्सशी समरस झाला असेल आणि तुम्हालाही काही वेगळे पॉईंट आवडले असतील तर नक्कीच कमेंट्स करा. आणि तुम्हाला हा जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.